जरांगेंनी सांगितली मुंडे आणि कराड सोबतच्या भेटीची कहाणी। निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडनं माझी भेट घेतली। दोघंही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते। जरांगेंचा गौप्यस्फोट। अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद, तर गेले 4 दिवस त्यांच्यावर काम केलंय। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। दमानी यांचं ट्विट। धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट बघत असतील। सर्वजण एकाच माळेचे मणी। अंजली दमानी यांची राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्णा आंधळे फरार। आरोपींविरोधातले पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची। धनंजय देशमुख या संदर्भात आक्रमक। पंचांना लाथ मारणं योग्य नाही। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याची प्रतिक्रिया। तर मला शिवीगाळ झाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केलं। पंचांनी दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला हवी होती। काका पवारांकडून नाराजी व्यक्त। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचालाच लाथ मारली। तर अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं सुद्धा पंचांचा निर्णय मान्य नसल्यानं मैदान सोडलं। दोघांवरही 3 वर्षांसाठी आता निलंबनाची कारवाई। तर माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर सुद्धा कारवाई करा। शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। तर काका पवारच्या तालमीत असल्यानंच मुलावर अन्याय झाल्याचाही आरोप। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू घोसकून हत्या। तर शिर्डीतील एका तरुणावर सुद्धा कामावर जाताना चाकू हल्ला। गंभीर जखमी असल्याची माहिती। फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यास कसली भीती वाटतेय? असं काय घडलंय? राऊतांचं खोचक वक्तव्य। तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीवर लिंबू मिळाले। रामदास कदमांकडून राऊतांना खोचक उत्तर।